हॅलो, आय एम सुरेखा शेलके फ्रॉम झेडपी स्कूल. तर मुलांनो, आज आपण बघणार आहोत सर्कल. सर्कल आणि त्याच्या पार्ट्स विषयी आपण पाहणार आहोत. या ठिकाणी मी एक सर्कल ड्रॉ करत आहे. वी गेट a circle. In this figure, this is a center. या सेंटर पासून आपण कंपासच्या सहाय्याने देखील काय करतो, वर्तुळ काढतो. हा जो मध्य आहे याला आपण म्हणतो this point. Suppose this point is M and this is center. It's called center, मध्य. It's called center. आता याच वर्तुळाच्या आणखी सर्कल आपण ड्रॉ करूया. दिस इज सर्कल आणि या वर्तुळावरील कुठलेही दोन बिंदू, कोणतेही दोन घ्या. आता या ठिकाणी आपला मध्य आहे, लक्षात घ्या. वर्तुळ काढताना हा आपला मध्य आहे आणि मी या ठिकाणी हा आणि इथे एक. आय हॅव टेकन 2 points from this and join them. आता जॉईन केल्यानंतर आपल्याला ही जी रेषा मिळते हिला म्हणतो आपण कॉर्ड. इट कॉल्ड कॉर्ड मीन्स जीवा. वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू घ्या, कोणतेही, आणि ते दोन बिंदू जोडल्यानंतर जी रेषा असते तिला कॉर्ड म्हणतात. म्हणजे ती वर्तुळाची जीवा झाली. मग आता या पद्धतीने किती कॉर्ड काढू शकतो आपण? अनेक कॉर्ड काढू शकतो. पहा, या पद्धतीने अनेक कॉर्ड येतील. कॉर्ड उभ्याही येतील बघा, या पद्धतीने देखील आपण काढू शकतो. किंवा आपण या ठिकाणी स्लॅन्टिंग पद्धतीने देखील कॉर्ड काढू शकतो. फक्त एक लक्षात आलं पाहिजे की वर्तुळावरील दोन बिंदू घ्यायचे आणि ते आपल्याला काय करायचे आहे, जोडायचे आहे. मग या पद्धतीने जर बघितलं तर या अनेक, म्हणजे वर्तुळामध्ये एक नव्हे तर अनेक जीवा या तयार होतात. आफ्टर दॅट this is the center of this circle and I draw a line from this point to that point and from the center. आता या मध्यातून गेल्यानंतर आपण पाहतो की ही जी रेषा गेलेली आहे ती वर्तुळाच्या सेंटर मधून गेलेली आहे आणि सेंटर मधून गेलेल्या या रेषेला आपण म्हणतो डायमीटर. डायमीटर म्हणजे व्यास. व्यास म्हणजे डायमीटर. कोणतेही वर्तुळ घ्या, त्याचा जो मध्य आहे त्या मध्यातून जी रेषा जाते तिला आपण डायमीटर म्हणतो. या ठिकाणी हा मध्य आहे. मग आता या पद्धतीने आपण आडवी रेषा घेतली, इथून घेता येईल का? नाही, कारण मध्य या ठिकाणी आहे. या ठिकाणी लक्षात घ्या की डायमीटर हा मध्यातूनच जाणार आहे, वर्तुळाच्या केंद्रातूनच जाणार आहे, म्हणून हा डायमीटर होणार नाही. मग काय होणार बरं ते? इट्स कॉल्ड कॉर्ड. कारण कॉर्ड ही दोन बिंदू जोडणार. मग ते मध्यातूनच असेल असं नाही, ते वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू असणार. परंतु या ठिकाणी आपण डायमीटर जसे आडवे घेतले, इथे उभे देखील घेऊ शकतो. एकूण किती डायमीटर काढू शकतो? अनेक. समजा या ठिकाणी उभा आहे, इथे आडवा आहे, तुम्ही इथे आणि याच्या बरोबर समोर या ठिकाणी देखील दुसरा डायमीटर काढू शकता. त्यानंतर या मध्यातून आपण इकडून या पद्धतीने डायमीटर ड्रॉ करू शकतो. येथून हा देखील ड्रॉ करू शकतो. थोडक्यात काय तर डायमीटर हा त्या वर्तुळाच्या बाहेरील दोन बिंदूंना जोडला जाईल, वर्तुळावरील बिंदूंना
वर्तुळावरील बिंदूंना, परंतु तो जोडत असताना तो वर्तुळाच्या मध्यातून जाईल, ही एक गोष्ट लक्षात आली पाहिजे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण या आकृत्या पाहिलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी अनेक डायमीटर या आकृतीमध्ये बसतील, आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर पुढे आपण पाहतो की आकृतीमध्ये मी पुन्हा एक आकृती काढत आहे. या आकृतीमध्ये जो मध्य पाहिला, आपला जो मध्य होता एम, या वर्तुळाच्या मध्यापासून वर्तुळावरील कुठलाही एक बिंदू घ्या. वर्तुळ मध्यापासून वर्तुळावरील कुठल्याही एका मध्यापर्यंत जाताना ही जी रेषा, हे जे अंतर आहे, की इथून इथपर्यंत जी रेषा ओढलेली आहे तिला आपण म्हणतो रेडियस, म्हणजेच त्रिज्या. रेडियस म्हणजे त्रिज्या. लक्षात घ्या, वर्तुळावरील कुठल्याही बिंदूचं अंतर हे मध्यापासून समान असतं. म्हणजे या ठिकाणी जर 5 सेंटीमीटर असेल तर ते अंतर इकडे देखील 5 सेंटीमीटर असणार आहे. एम पासून पुढे या बाजूला 5 सेंटीमीटर. आणि अशा पद्धतीने अनेक वर्तुळ, या वर्तुळ केंद्रापर्यंत आपण जर केंद्रापासून या वर्तुळापर्यंत अनेक रेडियस, त्रिज्या या काढू शकतो. एक लक्षात घ्या, ही वर्तुळाची जी रेडियस आपण पाहिली आत्ताच, पॉइंट मध्य जो आहे सेंटर पासून वर्तुळावरील पॉइंट पर्यंत ही जी त्रिज्या आहे ही डायमीटरच्या निम्मी असते. म्हणजे अशा सलग जर दोन, त्याच्याच पुढे जर आपण काय केली, रेष ओढली पुढे वर्तुळापर्यंत, तर ही काय तयार होते, डायमीटर होते. म्हणजे एका डायमीटर मध्ये दोन त्रिज्या किंवा दोन रेडियस, 2 रेडियस या आपल्याला दिसून येतात. यानंतर पुढे आपण पाहणार आहोत सम जॉमेट्रिकल फिगर्स या आपण पाहणार आहोत. जॉमेट्रिकल फिगर्स पाहत असताना आपल्याला त्यामध्ये काही बाबी पाहायच्या आहेत की जॉमेट्रिकल फिगर बघत असताना आपल्याला व्हर्टेक्स and sides. What is vertex? When two lines meet, that point called vertex. जेव्हा दोन रेषा एकत्र येतात, या ठिकाणी या दोन रेषा आहेत आणि या जेव्हा एकत्र येतात, तर एकत्र येत असताना हा जो त्यांचा पॉइंट आहे, जिथे त्या एकत्र, where two lines meet, that point called vertex. That point called vertex. मग आपण आकृत्या पाहू आणि आकृत्यांमध्ये कशा पद्धतीने वर्टेक्स आहेत आणि साइड म्हणजे काय, त्या बाजू, एकूण त्या आकृतीला किती बाजू आहेत ते म्हणजे त्या ठिकाणी साइड्स. आपण पहिली आकृती पाहूया, रेक्टँगल. This is rectangle. Now tell me, how many vertex in this figure? I give names. Yes. And vertex in this figure are A, this is first vertex, B, C and D. There are 4 vertex in this figure because there these two lines met, and so there become the vertex A, there B, there vertex C and vertex D. After that we can see its sides. Now tell me about sides. How many sides this figure has? It has 4 sides.
It has four sides. Which side? A, B. First side AB. Then BC. Second is BC. Third is CD. And last side is AD or DA. AD. There are four vertex, four sides, and now see about corners. How many corners? It has. In this figure, we can see there in vertex, there become a corner. Here is also second corner. This is third corner and this is fourth corner. Means there are how many corners? Yes, four corners. There are four corners. And in this figure, in last lecture, we see if there is right angle, each corner is its measure is 90 degree. Means in this figure, every corner has 90 degree. Every corner has 90 degree. Second figure. Read this? Yes. This is square. This is square. First we see rectangle. In rectangle, we see the lines in front of each other. एकमेकांच्या समोरासमोरी ज्या लाईन्स आहेत त्या कशा आहेत? एकसारख्या मापाच्या, समान मापाच्या, समान अंतराच्या. या ठिकाणी देखील समोरासमोरील बाजू या समान लांबीच्या आहेत. बट इन स्क्वेअर, या ठिकाणी जर आपण पाहिलं, स्क्वेअर मध्ये सर्व बाजूंचा अंतर हे समान असतं. लक्षात घ्या. इथे जर 5 सेंटीमीटर असेल तर या ठिकाणी 5 सेंटीमीटर येणार, इथे 5 सेंटीमीटर येणार. या ठिकाणचं देखील अंतर म्हणजे AD ही जी बाजू आहे साइड, हिचं अंतर 5 सेंटीमीटर. प्रत्येक बाजूचं अंतर हे सारखं. सपोज इथे 9 असेल, 9 सेंटीमीटर, तर प्रत्येक बाजूचं अंतर हे 9 सेंटीमीटर असेल. तर अशा पद्धतीने नाउ टेल मी इट्स वर्टेक्स. हाऊ मेनी वर्टेक्स इन स्क्वेअर फिगर? 1, 2, 3 and 4. 4 figures. And their names: vertex A, vertex B, vertex C and vertex D. And how many sides? How many sides? Look at this figure. This is first side, second, third and fourth. Means there are totally 4 sides. How many sides? 4 sides in square figure. And there are how many corners? There are, this is first corner. कॉर्नर कसा तयार होतो? की दोन रेषा एकत्र येऊन, जसं आपण जिथं वर्टेक्स तयार आहे, लक्षात घ्या, जिथे वर्टेक्स आहे त्या ठिकाणी कॉर्नर तयार होतो. दिस इज फर्स्ट, या वर्टेक्सच्या ठिकाणी झालेला सेकंड, थर्ड कॉर्नर and fourth corner. Means in square figure we get 4 corners. We get 4 corner. Vertex काय आहे ते आपण पाहिलं. त्यानंतर स्क्वेअर, त्यानंतर आपण साइड्स पाहिल्या. In each figure we get vertex, sides and corners. Next we
next figure, geometrical figure, and it's, tell me its name. Yes, this is triangle. This is triangle. Triangle, we can read this like this: triangle ABC or triangle ACB. In triangle ABC, tell me, in triangle ABC, how many vertex? Vertex जिथे दोन रेषा एकत्र येऊन बिंदू बनलेला आहे, या ठिकाणी सांगा. येस, ए vertex, vertex A. In triangle, how many vertex? Vertex A, vertex B, and vertex C. Means in this figure we got 3 vertex. We got 3 vertex. Now see about sides. In this figure, in triangle figure, we got side AB, side BC, and side AC. Means we got 3 sides. We got 3 sides. Now, how many corners? How many corners? See in this figure, corners. पुन्हा एकदा पहा, दोन रेषा एकत्र आल्यानंतर तो जो व्हर्टेक्स आहे त्या ठिकाणी आपला काय झालेला आहे, कोण तयार झालेला आहे. दिस इज फर्स्ट कॉर्नर, सेकंड कॉर्नर and third corner. Means in this figure, in triangle figure, we got 3 vertex, 3 sides and 3 corners. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, या ठिकाणी प्रत्येक आकृतीमध्ये वर्टेक्स किती आहेत, म्हणजे शिरोबिंदू किती आहेत, त्यानंतर किती sides आहे. We see here rectangle has 4 vertex, it has 4 sides, it has 4 corners. In square we see it has 4 vertex, it has 4 sides, and it has 4 corners. And in triangle figure we see that there are vertex 3. There are 3 vertex, there are 3 corners, and this figure has 3 corners, 3 corners, 3 vertex and 3 sides. अशा पद्धतीने आजचा हा भाग आपण पाहिलेला आहे. तर यानंतर पुढील भाग हा आपण पुढील लेक्चर मध्ये घेऊया. आता जो भाग झालेला आहे त्याची रिव्हिजन करा आणि नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण पुढील भाग घेणार आहोत.